नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जन्मदात्या आईवडिलांचा 2 सख्ख्या भावांनी घेतला जीव। सुसंस्कृत गावावर शोककळा, अंगावर काटा आणणारी घटना, पोलिसांच्या तपासाला वेग। म्हसाळ तालुक्यातील सुसंस्कृत आणि शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मेंदडीकोंड या गावात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली। गावातील 2 सख्ख्या भावांनी स्वतःच्या जन्मदात्या आईवडिलांचा गळा घुटून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून परिसरात भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। गावातील महादेव कांबळे वय वर्ष 95 आणि विठाबाई कांबळे वय वर्ष 83 यांचा मृतदेह घरात आढळून आला। सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू असल्याची नोंद म्हसाळ पोलिसांनी केली होती, मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे आणि उपनिरीक्षक सुनील कोहिणकर यांनी केलेल्या चतुरस्त्र तपासात संशय वाढला। त्यानंतर मुलगी अर्चना भालचंद्र पाटील वय वर्ष 40 राहणार शिस्ते तालुका श्रीवर्धन हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 75/2025 असा नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 103(1) आणि 3(5) अंतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक आरोपी नरेश महादेव कांबळे वय वर्ष 62 मजूर, चंद्रकांत महादेव कांबळे वय वर्ष 60 निवृत्त कर्मचारी। म्हसाळ पोलिसांनी केवळ 12 तासात आरोपींना अटक करून तपास पूर्ण केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवतारे, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी आणि म्हसाळ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या तात्काळ आणि काटेकोर तपासामुळे म्हसाळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान मेंदडीकोंड हे केवळ 200 ते 250 उंबरठ्यांचे आगरी समाजाचे गाव असून वाडीच्या प्रवेशावर सुंदर असे श्री गणेश मंदिर, प्रशस्त दत्त मंदिर, 2ही गटांना स्वतंत्र समाज मंदिर, महिलांसाठी स्वतंत्र सभागृह अशा सर्व सोयींनी परिपूर्ण असे मेंदडीकोंड हे गाव आहे। अशा सुसंस्कृत आणि ऐक्यपूर्ण गावात घडलेली ही घटना गावकऱ्यांसाठी धक्कादायक आणि अविश्वसनीय ठरली आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।